तर आता मला बनवायचे मोड आलेली मटकीची सुकी भाजी बनवणार आहे मी आता. तर त्यासाठी एक कांदा चिरून घेतलाय. आता कढई चांगली तापलेली आहे. मासा आधी फ्राय करायला घेतलं होतं. तोपर्यंत म्हटलं कढई कमी गॅसवर ठेवावी, नंतर म्हणजे मग कांदा लगेच भाजून निघतो. तर कांदा पण आता चांगला आपला भाजून टाकते, तोपर्यंत मीठ पण झटकीपट आता टाकून घेते. नंतर मग कोथिंबीर पण धुवून ठेवलेली चांगली मातीच्या भांड्यात आता 2-3 वेळा. आणि मटक्या पण आपल्या धुवून ठेवलेल्या आहेत. तर आधी मी असा सगळा सराजम असा करून ठेवते पटपट असा, म्हणजे भाज्या पण आपल्याला पटापटा अशा करायला येते त्या. तर थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. तर तेल काय ओतलेलं नाही मी. तर अशाच खरपूस अशा तेलावर कमी म्हणजे तेल न टाकता कांदा चांगला भाजून घेते. तर कांदा पण आपला चांगला भाजून निघते तोपर्यंत इकडे मटकी आता घेते आता. तर कांदा पण आता चांगला आता भाजत आल्या तोपर्यंत जिरं पण टाकते. तेल काय मी ओतलेलं नाही आता. इथे आता कांदा पण आता चांगला भाजत आला आपल्या तोपर्यंत आता कोथिंबीर धुवून चांगली चिरून बिरून घेतल्या मस्तपैकी आता. तर आता कोथिंबीर पण टाकते आता. कोथिंबीर चांगली बारीक झाली की मग नंतर आता थोडंसं तेल टाकणार आहे. म्हणजे मटक्या पण आपल्या लगेच शिजून निघते त्या आणि सुकी भाजी बनवायला टाइम लागत नाही, शिजती लगेच. तर आता मसाला मी सगळा आधीच टाकलेला होता, तोपर्यंत इकडे मासे पण चांगलं फ्राय झाले ते. तर व्हिडिओ बघत बघत कोणी जर चॅनलला आपल्या ताईच्या सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या, म्हणजे असं रोज रोज व्हिडिओ असं बघायला येते ते. आणि काहीतरी असं भाज्या मी बनवते त्यातून असं काहीतरी शिकण्यासारखं असतंय, असं जर माझ्या व्हिडिओचा म्हणजे हेतू असतो. तर आपल्यापासून पण असं भाज्या बनवताना काहीतरी असा अनुभव यावा होता, त्यासाठी मी रोज व्हिडिओ बनवत असते. तर करा मग सबस्क्राईब केलं नसलं तर पडतेच ना. तर आता आपल्या या मासा येतं, या माशाला चांगलं आता कमी गॅसवर आता फ्राय करत ठेवलं या. तर मटकी मी आधीच थोडी भाजून घेतलेली होती, पण ती काही व्हिडिओ मध्ये धरली नाही, मला काम होतं थोडं त्याच्यामुळं. पडदेस ना करायची होती भाजी. तर थोडंसं मीठ टाकून अशी फ्राय करून घेतलेली मटकी. आणि चटणी मीठ पण सगळं टाकून घेतलंय आता बिना तेलाच्या. आता झाकून ठेवते आता, म्हणजे चांगली आता तेल पण सुटतं या तोपर्यंत. आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी लागते. तर आपली मटकीची रस्सा भाजी आता बनलेली आहे. तर आता झाकून ठेवते. ते एक एक पापड मासा तळून घेतलेला आहे, माशा बरोबर खायला. आणि चपात्याची कणिक पण मळून ठेवल्या, भात पण बनवून घेतलाय. तर इथे आपला मसाले भात पण तयार झालेला आहे भात माशासोबत. तर मस्तपैकी भात, मसाले भात आणि मटकीची सुकी भाजी, कुरकुरीत असं मास. तर आजचा बेत आहे. तर असा रोज जरी मसाले भात बनवला तरी कंटाळा तर अजिबातच येणार नाही. आणि जे बनवते ती त्याचे पण कंटाळा येत नाही. तर मोड आलेले मटकीची रस्सा भाजी पण आपली बनवून झालेली आहे. किती मोठ्याच्या मोठं मोड आले ती. मी काय मटकी अशी विकत आणलेली नाही, घरीच अशी बनवलेली आहे मटकी. म्हणजे मोड आणली ती, एक दिवस भिजत घातली होती चांगली, आणि दुसऱ्या दिवशी असं मोठ्याच्या मोठं मोड आली ती. चांगली 2-3 पाण्यानं धुवून घेतली म्हणजे अशी पांढरी शिपट दिसते, नाहीतर विकतच्या मटकी असल्या म्हणजे काळा काळा काळपट असा कलर दिसतो. तर चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर आजचा बेत खूप छानच आहे, रोजचाच असतोय. एवढंच की स्वयंपाक करताना कंटाळा आला नाही पाहिजे, अशा वेगवेगळ्या रेसिपी अशा बनवून घालायच्या अशा मुलासनी, म्हणजे मुलं पण आणि अहो पण आवडीनं खाते ती सगळीच मस्तपैकी. आपल्याला किती का ताप पडेना, पण अशा वेगवेगळ्या अशा भाज्या बनवायच्या मस्तच. तर चला मग बाय. तर व्हिडिओ आता बंद करते. बाय बाय.